घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा प्रश्न प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण संत सम्राट जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबार आहे यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे. भगवान परमात्मा आपल्याकडून काय घेतो आणि आपल्याला काय देतो नाही का. देव आपल्याकडून काय घेतो आणि आपल्याला काय देतो याचं वर्णन करतात. विठ्ठल या सोमनाथ नवतरुण मंडळ या गणेशोत्सवामध्ये या तरुण मंडळींनी या ठिकाणी अतिशय देखणी आणि सुंदर सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. पहा, प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये आणि गणपती बाप्पांचं आगमन आहे. कशा करता गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. हा देव म्हणजे आपल्याकरता कोण आहे. भगवान परमात्म्याचं आपल्याकरता कोणतं वास्तव्य आहे या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तद्वत ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हा सर्व श्रोतृ वर्गांचा दर्शनाचा योगायोग घडून आला ते परमार्थ प्रेमी परमार्थावर अत्यंत निष्ठाने श्रद्धा असणारे आपल्या सर्वांच्या परिचयाचे हनुमंतजी महाराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून या सेवेच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच गायक वृंद, त्यामध्ये आमचे हार्मोनियम वादक बापू, त्यानंतर गोड या भागाचं वैभव असणारे आमचे गायनाचार्य आमचे जगदीशजी महाराज, त्यांच्या आई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सागरजी महाराज, त्यानंतर ज्ञानेश्वरजी महाराज, पाठीमाग मोरे महाराज, तोडकर महाराज, मोरे महाराज आणि हे पण मोरे महाराज. वा, सर्वच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी विनेची सेवा या ठिकाणी घेतलेली आहे त्या शिंदे आई या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अतिशय सुंदर ज्यांचा मृदंग आपण ऐकत आहात ते गणेशजी महाराज या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या आणि माध्यमातून या ठिकाणी हे सर्वच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला एक तासभर या अभंगाचा भाव आणि भगवान परमात्म्याच्या प्रतिष्ठापनेचं महत्व या सर्व गोष्टी पाहिजे आहेत. विठ्ठल गणेशोत्सव आहे. काय उद्देश आहे हा गणेशोत्सवाचा सांगू तुम्हाला. एक काळ असा होता, लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस सर्वात प्रथम गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव हे दोन उत्सव सुरू केले. ऐका माईबाप, कशा करता हे चालू केलं याचं महत्वाचं कारण असं होतं की तळागाळातल्या प्रत्येक माणसाला, कुणी गरीब असेल, कुणी श्रीमंत असेल, कुणी पैशावान असेल, प्रत्येक भागातल्या कुठल्या जातीतील असेल, कुठल्या कुळातील असेल, लहान असेल, मोठा असेल, वयोवृद्ध असेल, नवतरुण असेल, या सगळ्या लोकांनी गणपती बाप्पाचा हा जर देव पाहिला तर अगदी लहानातील लहान बालकापासून वयोवृद्धापर्यंत जर आवडणारा देव कोणता असेल तर गणपती बाप्पा. बरोबर ना. काही कितीतरी लहान मुली असतात, मुलं असतात जी संकष्टी चतुर्थी धरतात, ठीक आहे, उपवास करतात. कुणालाही बंधन नाही. सांगू तुम्हाला, एक उद्देश महत्वाचा हा होता. ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं त्या काळामध्ये प्रत्येक परिस्थिती फार वेगळी होती. मग आपल्यातील लोकांनी एकत्रित यावं आणि याच्यातला महत्वाचा विचार असा होता की गरीब श्रीमंत किंवा लहान मोठेपणा हा दूर जावा आणि एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी. त्या माध्यमातून म्हणून हे उत्सव साजरे केले जात होते. आज शिवजयंती त्यावेळेस एकच होती, आज 3-3, 4-4 होतात, हे की नाही. जयंती
वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. अनेक जन्म 2-3 वेळेस जन्म साजरा केला जातो. त्याच्याशिवाय मला ते सांगायचं नाही तुम्हाला, पण महत्वाचा मुद्दा हा सांगायचा आहे की उत्सव त्याच्याकरता होते. आज परिस्थिती अशी झालेली आहे, आळीमध्ये गावागावामध्ये 3-3, 4-4, 5-5, 10-10 म्हणजे मंडळ झालेली आहे. आणि मंडळापुढे काय होतं, कशाची तरी ऑर्केस्ट्रा, कशाची तरी गाणे, जे भगवान परमात्म्याला आवडत नाही त्या गोष्टी 10 दिवस ऐकाव्या लागतात. बरोबर ना? मग असलं काहीतरी ठेवण्यापेक्षा असे धार्मिक कार्यक्रम, मग अशीच बसल्या बसल्या विषय झाला होता की या ठिकाणी अतिशय सुंदर अशा स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. पहा, लहान मुलं असतात, लहान मुलांना त्या स्पर्धेच्या माध्यमातून कुठेतरी उत्सुकता निर्माण होत असते. 2 रुपयाचा पेन असतो. किती रुपयाचा असतो? 3 रुपयाचा, 2 रुपयाचा. पण तो 2 रुपयाचा पेन त्या मुलांच्या करता फार मोठी स्फूर्ती असते. सगळ्यांच्या बरोबर आम्हाला हे बक्षीस मिळालं, किती आनंदी असतात मुलं. पहा, लहान लहान मुलं गणपतीच्या पुढं काहीतरी आपल्या करता कार्यक्रम आहे. आणि हे धार्मिक कार्य हे लहान मुलांना कळावं. कीर्तन कशाला म्हणतात? कीर्तन कशाबरोबर खायचं असतं? कीर्तन म्हणजे काय नेमकं लहान लेकरांना कळावं. हे मोठ्या माणसाची जबाबदारी आहे. जिथं बऱ्याचदा असं घडतं, ज्या ज्या वेळेस गावामध्ये सप्ताह असतात, त्या सप्ताहामध्ये लहान मुलं येत नाही कीर्तनाला, बसत नाही. ते बऱ्याच ठिकाणी बसतात नाही, पण अपवादात्मक बऱ्याच ठिकाणी येतही नाही. मग गणपती उत्सव म्हणलं की सगळ्यांचं देवाला या ठिकाणी येत असतात. असे जर कार्यक्रम कीर्तनाचे, कथेचे, काही सांस्कृतिक, काही त्यांच्याकरता खेळांचे, काही त्यांच्याकरता स्पर्धेचे, अशी जर त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण केली तर आपल्या धर्माविषयी, आपल्या हिंदुत्वाविषयी, आपल्या देवाविषयी, संतांविषयी, ग्रंथांविषयी, आपल्या वारकरी संप्रदायाविषयी, या सर्व गोष्टींच्या विषयी आपल्या लेकरांच्या मनामध्ये जनजागृती होईल. या माध्यमातून तरुण वर्गाचं हे काम आहे की तुम्ही कुठंतरी चुकीचं कार्य करण्यापेक्षा हा उत्सव पहा. वाटतं का कुणाला इथं मंडप नाही, उघड्यावर कार्यक्रम? किती बघा, निसर्गाची एक कृपा आहे. 2-3 दिवस पाऊस होता, आज पाऊस नाही. महाराजांनी मला सांगितलं की कीर्तन हॉलमध्ये घ्यायचंय, मंगल कार्यालयामध्ये. ठीक आहे म्हटलं, काय अडचण नाही. पण पाऊसच नाही, किती छान वाटतंय. पहा, असं वाटतं की वारीतलंच कीर्तन, बरोबर की? सगळ्यांना हा फील येत असेल की हे वारीतलं कीर्तन आहे. वाटत नाही की हा 1 दिवसाचा कार्यक्रम आहे. या लेकरांना, या मुलांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे की त्यांच्या माध्यमातून 2 तास भगवान परमात्म्याचं नामस्मरण आणि भगवान परमात्म्याचं गुणगान आपल्याला ऐकायला मिळतो. विठ्ठल कशा करता ही गणेश चतुर्थी साजरी केली जाते? पूर्व इतिहास असा आहे, ज्या वेळेस संपूर्ण जगभरातलं जे साहित्य, जे वाङ्मय आहे, हे सगळं वाङ्मय, हे सगळं संत साहित्य हे महर्षी व्यासांच्या मुखातून आलेले, ज्यांनी निर्माण केलेले. आणि महर्षी व्यास ज्यावेळेस महाभारत लिहायला सांगायला बसले, त्यावेळेस प्रश्न असा निर्माण झाला. महर्षी व्यासजी सांगू लागले आणि लिहायचं कुणी? मग लिहायचं कुणी म्हटल्यानंतर नारद महर्षींना विचारलं की मला असा एखादा लेखनिक शोधून द्या की मी सांगावं आणि मी सांगितलेले शब्द शब्दानुशब्द तंतोतंत त्यांनी ते लिहून काढावे. असं कोण आहे? मग महर्षी नारदांनी सांगितलं, सगळ्या देवांच्या मध्ये एक गणपती बाप्पा आहेत की जे तुमचं लिखाणाचं काम करतील. मान्य. महर्षी व्यासांनी सांगितलं ते देवांचे देव आहे, कारण प्रथम पूजावा गणपती. हे की नाही? जर एखादं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं असं वाटत असेल तर आपण कशाची पूजा करतो? गणपती बाप्पाची. प्रत्येक कार्यामध्ये, हे की नाही? आपलं शेतकरी वर्गाचं कार्य असू द्या, एखादं शुभ कार्य असू द्या, मग सुरुवात कशाने असते? गणपती बाप्पाने सुरुवात असते ना, हे की नाही? याच्यापेक्षा एक पुढचा विचार सांगू. जर सुपारी म्हणून जर आपण गणपती ठेवत असू, सुपारी म्हणून जर आपण गणपती म्हणून सुपारी जर पूजत असू, त्या सुपारीमध्ये जर गणपती बाप्पा पाहत असू, तर सुपारीमध्ये माझ्या विठ्ठलाला, माझ्या भगवान परमात्म्याला का पाहू नये? हे की नाही? जर शुभ कार्य माझ्या भगवान परमात्म्याच्या आणि पूजनाने चालू होतं, हे की नाही? प्रत्येक कार्य हे शुभ जर कार्य
करायचं असेल तर तिथे गणपती बाप्पा लागतात. आणि मग प्रश्न व्यासांच्या मनामध्ये असं निर्माण झालं, देवांचे देव आहेत, शुभ कार्य करणारे ते आहेत, मग त्यांना कसं सांगावं की तुम्ही लिखाणाचं काम करा. नारद महर्षी सांगू लागतात व्यासांना, काही काळजी करू नका, मी तुमचा निरोप सांगतो. मी गणपती बाप्पांना तयार करतो तुमच्याकरता, इथं येण्याकरता काही हरकत नाही. गणपती बाप्पांना घेऊन मग नारद महर्षी व्यासांच्याकडे आले. आल्यानंतर सांगितलं, व्यास महर्षी आणि महाभारत लिहिण्याचं सांगण्याचं काम करतायत तुम्ही, ते तंतोतंत आणि लिहून काढायचं काम तुम्ही करायचं. बोलताच क्षणी गणपती बाप्पांनी मान्य केलं, पण मान्य करण्याच्या अगोदर महर्षी व्यासांनी आणि एक अट घेतली की मी जे सांगितलेले शब्द आहे, ऐका मैबाप, मी जे सांगितलेले वाक्य, मी जे सांगितलेले श्लोक आहे, ते श्लोकांचा अर्थ परिपूर्ण समजून नंतर तुम्ही शब्द लिहायचे. काय सांगितलं? अट सांगितली, माझ्या मुखातून आलेले शब्द त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि नंतर काय काय करायचं, नंतर ते लिहायचं. आता गणपती बाप्पांना पटपट सगळ्यात विद्वान जगातले कोण असेल तर ते महर्षी व्यास, इतके ज्ञानी आणि त्यांनी सांगितलेले शब्द लक्षातही ठेवायचे आणि त्याचा अर्थ सुद्धा समजून घ्यायचा. थोडस जड जाऊ लागलं गणपती बाप्पांना. 2-3 दिवस म्हणजे व्यवस्थित चाललं, पण नंतर अर्थही समजून घ्यायचा आणि लिखाणाचं कामही करायचं. थोडस जड जाऊ लागलं. मग नंतर गणपती बाप्पांनी अट मान्य केली, पण गणपती बाप्पांनी ही एक अट सांगितली व्यासांना की तुम्ही सांगितलेले शब्द कुठल्याही प्रकारचा खंड न पाडता हे मी लिखाणाचं काम पूर्ण करणार. मग जोपर्यंत ग्रंथ लिहून पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. दोन्ही अटी एकमेकांना मान्य झाले नाहीत. महर्षी व्यासजी सांगू लागले आणि गणपती बाप्पा लिहू लागले. 1-2 दिवस झाले आणि 3-4 दिवसानंतर झालं असं की अशी बराच वेळ एकाच जागेवर बसल्यानंतर पहा, जी मुलं MPSC UPSCचा अभ्यास करतात एकाच जागेवर बसल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते, त्रास होऊ लागतो. एका जागेवर बसल्यानंतर सर्व शरीर उष्ण पडतं. तसं गणपती बाप्पांचं शरीर संपूर्ण उष्ण झालं. उष्ण झालेलं शरीर, उष्णता निर्माण झाली शरीरामध्ये, शरीराचा दाह होऊ लागला, शरीर गरम झालं आणि गरम झालेल्या शरीराला ते थंड कसं करायचं या विचाराने महर्षी व्यासांनी बोलणं चालूच आहे, लिखाण चालूच आहे. आणि त्यावर शरीर शांत व्हावं याच्याकरता त्या गणपती बाप्पांच्या संपूर्ण शरीराला चंदनाचा लेप दिला. कशा करता? शरीर शांत होण्याकरता, तो दाह शांत होण्याकरता. आणि चंदनाचा लेप दिल्यानंतर काही दिवस निघून गेले, जवळजवळ आणि 10 दिवस पूर्ण होत आले. 10 दिवसानंतर शरीर उष्ण झालेलं, गरम झालेलं, तप्त झालेलं शरीर 10 दिवसानंतर तो चंदनाचा लेप असा कडक झाला. त्याची जणू काही मूर्तीच तयार झाली. आणि तो चंदनाचा लेप ज्यावेळेस 10 दिवसानंतर ते शरीर, ते ग्रंथ लिहून संपन्न झाला, त्यावेळेस 10 दिवसानंतर तो लेप चंदनाचा उतरला व्यासांनी आणि तो पाण्यामध्ये विसर्जित केला. म्हणून आपण अनंत चतुर्थी दिवशी बसवलेला गणपती 10व्या-11व्या दिवशी काय करतो, तो विसर्जित करतो. महाराज म्हणतात की हा जो इतिहास आहे, काही ठिकाणी ते ग्रंथ लिखाण 3 महिने चाललेले आहे, काही ठिकाणी 10 दिवसाचं वर्णन केलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं वर्णन आलेलं आहे. महत्वाचा भाग मला तुम्हाला हा सांगायचा आहे की हा भाद्रपद महिन्यामध्ये आलेला जो गणेश उत्सव आहे, हा गणेश उत्सव तुमच्या आमच्या करता, लहान मुलांच्या करता, मोठ्या मुलांच्या करता, वयोवृद्ध माणसांच्या करता, प्रत्येकाकरता शुभ घेऊन येतो. आणि शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडणारा जर कोण असेल तर गणपती बाप्पा आहे. विठ्ठल याच्या पुढे ऐका, गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. कशाची देवता आहे? ऐका लेकरांनो, लहान बाळांच्या करता सांगते, ज्याला असं वाटतं की आपली बुद्धी तेज व्हावी, आपल्या आयुष्यामध्ये यश स्थैर्य निर्माण प्राप्त व्हावं, त्याने गणपती बाप्पाची उपासना करायची. कारण ती बुद्धीची देवता आहे. तुम्ही जितकं तिचं स्मरण कराल
बघा, एक सांगू तुम्हाला, 10-12 तास अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. रात्र जागणारे 4 दिवस 5 दिवस न झोपता अखंडपणे रात्रंदिवस अभ्यास करणारे विद्यार्थी असतात. पण जर त्या अभ्यासाला देवाची, भगवंताची जर कृपा नसेल, देवाची जर साथ नसेल, तर केलेला अभ्यास बरोबर परीक्षेच्या टायमिंगला विसरतो. पेपरच्या टायमिंगला काय होतो, आणि मग रूम मधून बाहेर आल्यानंतर मग मित्रांची चर्चा चालू होते. अरे रात्रभर हा प्रश्न वाचला होता मी, एकदा नाही 10 वेळेस वाचून झाला. कशाची उणीव आहे? भगवंताच्या कृपेची. ऐका माईबाप, तुम्ही नुसता अभ्यासच सोडून द्या. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केलेले कष्ट, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केलेलं काम, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केलेलं प्रत्येक कर्म, त्या प्रत्येक कर्माला जर भगवंताच्या आशीर्वादाची जर जोड असेल, तर त्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल यश प्राप्त व्हायचे असेल, तुमचं जीवन जर निर्विघ्नपणे पार पडावं असं वाटत असेल, तर महाराज म्हणतात की असं जीवन ज्या भगवान परमात्म्याचं आहे, ज्याचं वर्णन आणि आरतीमध्ये, आपण आरती म्हणतो ना गणपती बाप्पाची, काय आहे हो शब्द? सुख करता दुःख हरता, है की नाही? महाराज म्हणतात सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. ऐका, या कधी आरतीचा अर्थ ऐकलं तुम्ही? अर्थ कधी ऐकलं का? सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. आपण म्हणतो, अर्थ ऐका. कधीतरी याचा ताण द्या डोक्याला, कधीतरी विचार करा याचा. सुख करता, ऐका माझ्याकडे पहा. सुख करता, जो सुख देणार आहे त्याचं नाव काय आहे? जो सुख देणार त्याचं नाव काय आहे? बोला काय नाव आहे त्याचं? गणपती बाप्पा. दुःख हरता, दुःख निवारण करणारा, त्याचं नाव काय आहे? गणपती बाप्पा. सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची. आता ऐका, वार्ता विघ्नाची वार्ता, कळतंय का? विघ्नाची वार्ता आणणारा, वार्ता म्हणजे बातमी, आपल्यावर विघ्न आणणारा असा त्याचा अर्थ नाही बरं का. विघ्नाची वार्ता आणणारा असा त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ असा आहे, सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची, नुरवी शब्दाचा अर्थ आहे न उरवी. विघ्नाची वार्ता न उरवी, त्याचं नाव गणपती बाप्पा. विठ्ठल आपल्या आयुष्यामध्ये जो विघ्न येऊ देत नाही, उरवतच नाही विघ्न, त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव गणपती बाप्पा. आणि असा गणपती बाप्पा आणि आपल्या सर्वांना सुख शांती आनंद देणारा, उत्साह देणारा. बघा, सगळेजण उत्साही असतात या उत्सवामध्ये. ऐका माईबाप, पण असा भगवान परमात्मा आणि या ठिकाणी येणारे, याच्यापेक्षा आणखी गंमत सांगू तुम्हाला. इथं आरतीला येणारे सगळेजण असतात. कुणी अशी वाजवतो, कुणी अशी वाजवतो, कुणी अशी वाजवतो, कुणी काही करतं, कुणी लहान मुलं एकमेकाला चिमटी काढत असतात, कुणी कुणाचे केस ओढत असतात. सगळे देवा करता येतात का? पहा, गंमत असते मंडळा पुढे आरतीला येणाऱ्या मुलांची. याच्यापेक्षा पुढे सांग, काही नुसते प्रसादा करता, नुसते मोदका करता आलेले असतात. ही गंमत आहे. सगळ्यांना आनंद, सगळ्यांना उत्साह देणारा. याच्यापेक्षा आणखी थोडस बारीक सांगते. सगळे जरी कोणत्याही भावनेने आले असतील, ऐका, सगळेजण, कुणी प्रसादा करता आला असेल, कुणी देव पाहण्याकरता आला असेल, कुणी डेकोरेशन पाहण्याकरता आला असेल, कुणी कार्यक्रम पाहण्याकरता आला असेल, कुणी काहीही पाहण्याकरता जरी आलेला असेल, तरी देव त्याच्याकडे पाहत नाही. देव कशाकडे पाहतो? अंतःकरणातल्या भावाकडे पाहतो. अभंगाचं पहिलं.
भावाची. भगवान परमात्म्याला काय आवडतं? अंतकरणातला भाव आवडतो. तुम्ही आम्ही किती पैसे आणून त्याच्या पुढे टाकतो, कोणता प्रसाद आणून टाकतो, कोण दह्या दुधाचा नैवेद्य म्हणजे घालतो का अभिषेक करतो, देव याच्याकडे पाहत. एखादा गरीब असेल, गरीब माणसाकरता भगवान परमात्मा स्वतः सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. भगवंत सांगतात की अरे एखादं पान, एखादं फुल जर नाहीच काही मिळालं तर फुकटचं पाणी जरी मला अर्पण केलं तरी सुद्धा ते माझ्यापर्यंत येऊन पोचतं महाराज. तो भगवान परमात्मा देव भावाचा भुकेला. महाराज म्हणतात अंतकरणातल्या भावाकडे भगवान परमात्मा पाहतो आणि ज्या भगवंताचं आपण वर्णन करतो तो भगवान परमात्मा उद्या गौराई येणार आहे की नाही, महालक्ष्मी आपण ज्यांना म्हणतो. आता काहींचं म्हणणं असं असतं की येणाऱ्या गौराई ह्या गणपती बाप्पांच्या बहिणी आहेत. काही ठिकाणी तसंही वर्णन आहे, पण आपण तसा जर विचार केला तर ज्याला गौरी सुत म्हणतो हे की नाही, गौरी सुत म्हणतो ना, गणपती बाप्पांना काय म्हणतो? गौरी सुत. मग गौरी सुत उमा पार्वती ह्या आणि गणपती बाप्पांच्या भगवान शंकराच्या दोन पत्न्या हे की नाही, एक उमा पार्वती म्हणजे सती आणि पार्वती, अशा दोन माता मानल्या जातात ज्या पार्वती नंदन ज्याला म्हणतात. गणपती बाप्पांना पार्वती नंदन म्हणतात, गौरी सुत म्हणतात हे की नाही. काही ठिकाणी वर्णन आपण बऱ्याच वेळा ऐकतो, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात भक्ती भावाने देवाला कसं वाहू, भक्ती भावाने वाहू. तुम्ही नेलेला कोणताही नैवेद्य असेल, अहो एखाद्याकडे काहीच नसेल, एखाद्याकडे व्हायला फुलं नसतील, एखाद्याकडे व्हायला दुर्वा नसतील, एखाद्याकडे व्हायला जास्वंदीची फुलं नसतील, काहीही नसेल, अहो मनाने तनाने धनाने आणि मनाने तुम्ही दगडी जरी भगवंताला वाहिलं ना तरी तो भगवान परमात्मा खडी साखरेचे खडे आहे म्हणून समजून घेईल. पण त्याला काय पाहिजे? अंतकरणातला भाव पाहिजे. आणि भाव जर जया चित्ती जैसा भाव तया जवळ तैसा देव, किंवा शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव. त्याला ज्याच्या चित्तामध्ये जसा भाव आहे अंतकरणातला शुद्ध भाव भगवान परमात्मा पाहतो. महाराज म्हणतात हाच देव नाही, जगाचा बाप सुद्धा ज्या भावाकरता भुकेलेला आहे. आणि एक सांगू तुम्हाला, खूप मोठ्या पैशावान माणसाला देव कधी प्राप्त होत नाही. जगामध्ये अतिशय कितीतरी कोट्यावधी लोक अशी आहेत की जी फार श्रीमंत आहे, पण त्यांचे फोटो त्यांच्या मूर्त्या कधी मंदिरामध्ये असतात नाही महाराज, त्यांचे फोटो कधी मंदिरात लागत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी शुद्ध भाव आहे अशा लोकांचे, अशा संतांचे विचार तुमच्या आमच्या मनामध्ये रुजतात आणि अशा लोकांचे फोटो मंदिरामध्ये असतात. याचा अर्थ असा आहे, तुकोबराय सांगतात ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे, ह्या भावाचा भगवान परमात्मा भुकेलेला आहे. आणि जगाचा बाप असा आहे माझा की ज्याला काहीच लागत नाही. पंढरपूरच्या भगवान परमात्म्याला तुम्ही आणि तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य माणसं ज्या देवाला मानतात त्या देवाला कधी कधी 2 पायाचं कधी 4 पायाचं लागतं.
कळलं तर बघा. कळलं 4 पायाचं 2 पायाचं? हा, 4 पायाचं 2 पायाचं कळतं का? इकडं असतं का तसलं काय? आपण मानलेले देवांना ते लागतं. पण पंढरपूरच्या विठुरायाला त्याला हे लागत नाही. तो भगवान परमात्मा तो जगाचा बाप आकळला जातो. पण कशामुळं? अनेक साधू संतांनी तो आकळला. धरीला पंढरीचा चोर, जगाचा बाप आहे तो, जो कुणाच्या स्वप्नातही येत नाही. योगी ध्यानी जपी तपी ज्यांच्या करता 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करणारे हे ऋषीमुनी असतात, पण ज्यांच्या स्वप्नातही येत नाही. पण असा देव एका दासीनं पकडावा म्हणजे बांधायच्या दोरानं नाही, गळा बांधून या दोर याचा भावार्थ असा आहे, प्रेमी बांधून या दोर. महाराज म्हणतात प्रेमानं तो आकळला जातो, भावानं तो आकळला जातो. आणि काय केलं जातं? महाराज म्हणतात हृदया बंदी खाना केला, हृदया बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, हृदय बंदी खाना केला. एक दासी आहे जिचं नाव जनाबाई आहे. प्रेमी बांधवनिया दोर, भावानं तो आकळला जातो. आणि परमार्थामध्ये सांगू तुम्हाला, प्रपंचामध्ये कृतीला किंमत असते. ऐका ऐका माईबाप, प्रपंचामध्ये कृतीला किंमत असते आणि परमार्थामध्ये भावाला किंमत असते. विठ्ठल विठ्ठल. प्रपंचामध्ये कृती फार महत्वाची आहे. एखादे पाहुणे आले, तुम्ही पाणी दिलं का? घर व्यवस्थित आहे का? सामान आवरलेलं आहे का? बैठक व्यवस्था व्यवस्थित आहे का? मग गेल्यानंतर आपली चर्चा चालू होते, किती मोठं घर आहे हो, किती छान ठेवलेलं आहे, किती सुंदर आहे, किती छान अंगण आहे. याला कृती म्हणतात. पण परमार्थामध्ये कृतीला जास्त महत्व नसतं. परमार्थामध्ये कृतीला महत्व नाही, परमार्थामध्ये भावाला महत्व आहे. आणि काही ठिकाणी भावच ठेवावा लागतो आणि काही ठिकाणी कृती चालते. सांगू तुम्हाला, छोटस उदाहरण सांगते, थोडं भजन करा. विठ्ठल विठ्ठल. एक शिक्षक होते आणि शिक्षकांनी मुलांना सांगितलं, बाळांनो एक चित्र काढा. चित्र असं काढा की एक रेल्वे आहे आणि ती पटरीवरून चालत आहे. पटरीवरून चालणाऱ्या रेल्वेचं चित्र काढा. अनेक मुलांनी काढलं. मुलांनी काढल्यानंतर एक मुलगा अतिशय हुशार होता, म्हणजे अतिच हुशार होता तो. अतिशय हुशार आणि अति हुशार, कळलं का? दोन्ही अतिच आहे. एक अति हुशार होता आणि एक अतिच हुशार होता. त्या अति हुशार मुलाने काय केलं माहितीये? दोन्ही बाजूला 2 पटरे काढले आणि अर्धी रेल्वे काढली. अर्धी रेल्वे काढलेली, त्याच्या खाली लिहिलं, सर अर्धी रेल्वे बोगद्यात गेलेली आहे. काय लिहिलं? अर्धी रेल्वे बोगद्यामध्ये गेलेली आहे.
ते पेपर सर्व एकत्रित केले आणि सरांनी तपासायला घेतले. सगळ्यांचे तपासता या अतिच हुशार मुलाचा पेपर नेमका सरांच्या हातामध्ये आला. हातामध्ये आल्यानंतर ते चित्र पाहिलं आणि चित्र पाहिल्याबरोबर ते वाक्य सरांनी पाहिलं. काय पाहिलं? अर्धी रेल्वे बोगद्यामध्ये गेलेली आहे. सरांनी त्या लाईनच्या खाली दुसरी लाईन लिहिली की तुला सुद्धा मार्क ज्यावेळेस रेल्वे बोगद्यातून बाहेर येईल त्यावेळेसच मिळेल. ऐका, आता इथं भाव कामाचा आहे का? इथं कृती कामाची. इथं भाव असून तुमच्या अंतःकरणात काय भाव चालला तिथं उपयोग आहे का त्याचा? नाही. तिथं कृतीच पाहिजे. जिथं कृती पाहिजे तिथं कृती उपयोगाची आहे. पण परमार्थामध्ये तुमचा भाव महत्वाचा आहे. एक तुकडोजी महाराजांचा अभंग सुंदर आहे. ऊस डोंगा परी रस हे डोंगा काय भुलला शिवरली रंगा. ऊस वाकडा तिकडा असला तरी त्याला तीच गोडी असते ना. एखादा अगदी सरळ असतो त्याला सुद्धा तीच गोडी असते. महाराज म्हणतात भगवान परमात्मा देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. देवाला तुम्ही सखा करा. देवाला तुम्ही आपलंसं करा. अंतःकरणातला भाव शुद्ध ठेवा. भगवान परमात्मा तुम्हाला आवडेल ते देव घेत नाही. ऐका, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही जर देवाला देऊ केलं, तुम्हाला पैसा आवडतो तुम्ही पैसा देवाला देऊ केला. अहो ज्याने संपत्तीच निर्माण केलेली आहे, आपल्या भाषेत सांगू, देवाचंच घ्यायचं आणि देवालाच ओळायचं. संपत्ती लक्ष्मी कोणाची? भगवंताची ना. देवानेच तुम्हाला दिलेली आणि त्यातलंच घ्यायचं अर्ध. 5 रुपयाचं नारळ आणि देवाला फोडायचं. किती श्रीमंती आपण असतो. नाही महाराज, आपल्याला जे आवडतं ते देवाला आवडत. मग देवाला जे आवडतं ते आपण करा. मग आपण ठरवावं देवाला काय आवडतं. देवाची तो देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय आवडतं देवाला? नामाचा उच्चार. रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचा उच्चार म्हणजे त्याचा अखंडपणे नामस्मरण हे देवाला आवडतं. महाराज म्हणतात मग अशी आवड माझ्या भगवान परमात्म्याला जर आवडत असेल तर अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. महाराज म्हणतात तुम्ही आम्ही आपण आपले सोयरे सगळे पाहतो. आपण आपले मित्र आपले नातेवाईक यांना आपलं म्हणतो. पण महाराज म्हणतात हे जे ज्यांना आपण आपले म्हणतो ना हे नेमके माणसं असे असतात. नेमकं आपल्याला त्यांची गरज असते त्यावेळेस हे कधी आपल्या गरजेवर पडत. कधीतरी प्रयोग करून पहा. तुम्हाला 15-20 लाखाची गरज आहे आणि अचानक मित्राला एखाद्या फोन करा. काय रे मला उद्या सकाळी एवढी 10 लाख रुपये पाहिजे. कुणी मनमोकळेपणाने गणेश महाराज म्हणणार नाही की या उद्या लवकर या पण लवकर घेऊन जा. म्हणेल का? खिशात असले तरी सुद्धा म्हणेल अरे आताच दुसऱ्या मित्राला दिले. सुखाच्या क्षणामध्ये ऐका माईबाप, सुखामध्ये सगळेजण सुख उपभोगण्याकरता आपल्या पुढे उभे असतात. एक वाक्य नीट लक्ष देऊ नाही का? सुखामध्ये सगळेजण तुमच्या बरोबर नव्हे तुमच्या पुढे असतात. पण दुःखाच्या वेळेस मात्र ज्यावेळेस तुमच्यावर प्रसंग येतो त्यावेळेस सगळे आपल्या पाठीमागे उभे असतात. आपल्याला कोणी साथ देणारा नसतं महाराज. त्यावेळेस खरी किंमत त्या लोकांची आपल्याला कळते. ज्या क्षणाला गरज असते
त्या क्षणाला कुणी तुमच्याजवळ उभं राहत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात लोकांना आपलंसं करू नका, नातेवाईकांना, मित्रांना, जगाला माझं म्हणण्यापेक्षा अहो हे जग एक ना एक दिवस तरी, एक सांगू तुम्हाला, एक तर त्यांच्या अगोदर तुम्ही जाताल, नाही तर तुमच्या अगोदर ते जातील. कळतंय तुम्हाला? हे जग असं आहे की कधी काळी असं होईल त्या सगळ्यांच्या आधी आपण निघून जाऊ. गावाला नाही धाम परमम, नाहीतर असा प्रसंग येईल आपल्या अगोदर ते जातील. ऐका, मग यांच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा जो अविनाशी तत्व आहे, जो अविनाशी भगवान परमात्मा आहे, जो कधीच जात नाही आणि जो सर्वांचं कल्याण करणार आहे, त्याला आपलंसं करा, त्याला सखा माना, त्याला सोयरा माना. अभंगाचं दुसरं शरण. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव पण कोणाचा? तो दिनांचा सोयरा. महाराज म्हणतात की दिनांची माऊली आजी म्या देखील. महाराज म्हणतात दिनांची माऊली. आता दिन 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 म्हणजे काय हो? दिन शब्दाचा अर्थ आहे आपल्या भाषेमध्ये आपण ज्याला गरीब म्हणतो. दिन एक दिन आहे ज्याला पहिली वेलांटी दिन म्हणजे दिवस, आणि दुसरा दिन आहे ज्याला दुसरी वेलांटी आहे त्याचा अर्थ होतो गरीब, किंवा तिसरा एक अर्थ होतो ज्याला अनाथ म्हणतात. काय म्हणतात? अनाथ. आता अनाथ कुणाला म्हणतात? आणखी थोडं बारकावं सांगते. अनाथ कुणाला म्हणतात? ज्याला कुणी नाही तो कोण? तो अनाथ आहे. मग ऐका, ज्याला कोणच नाही ना, ज्याला असं वाटतं की आपल्याला देवाशिवाय दुसरं कोणीही, आपलं कोणीच नाही, मग त्यानं देवाला सोयरा करावा, देवाला आपलंसं करावं. मग त्याच्या करता जगी जहासी कोणी नाही, त्यासी देवा हे. जगी जहासी कोणी नाही, त्यासी देवा